बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। मूर्तिजापुरात घराला भीषण आग, पाणीपुरी विक्रेत्याचे 3 लाखांचे नुकसान। मूर्तिजापूर शहरातील केसरी नंदन कॉलनी सिरसो रोड येथील रहिवासी योगेश निंबाळकर यांच्या घराला मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी अंदाजे 8:30 ते 9 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागून लाखोंचे नुकसान झाले। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नाही, मात्र आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने संबंधित कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे। योगेश निंबाळकर हे अत्यंत गरीब परिस्थितीतून असून ते पाणीपुरीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। ते केसरी नंदन कॉलनीत वरच्या मजल्यावर आपल्या कुटुंबासह वास्तव्यात होते। घटनेच्या दिवशी सकाळी अंदाजे 8 वाजता ते आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी बाहेर गेले होते। काही वेळाने घरी परतल्यानंतर घराजवळ मोठी गर्दी जमलेली दिसली। घराला भीषण आग लागल्याचे दृश्य पाहताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। आगीची तीव्रता एवढी होती की घरातील फ्रीज, टीव्ही, कूलर, सोफा, दिवाण, संगणक, लाकडी अलमारी, कपडे, महत्वाची कागदपत्रे तसेच अंदाजे 25,000 रुपये रोख रक्कम जळून खाक झाली। या दुर्घटनेत सुमारे 2 ते 3 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच तहसीलदारांनी पटवारी यांचा पंचनामा करण्यासाठी पाठवले। तसेच सिरसो ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सदस्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। अग्निशमक दलाला संपर्क साधण्यात आला असता गाडी वेळेत न पोहोचल्याने शेजारील नागरिकांनी तत्परतेने प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। या दुर्घटनेमुळे निंबाळकर कुटुंब पूर्णतः निराधार झाले असून शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिक व पीडित कुटुंबियांनी केली आहे। इस्माईल शेख, मुख्य संपादक, महाराष्ट्र न्यूज 1, मूर्तिजापूर। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।